धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल 27 सप्टेंबर रोजी गोदावरी नदीच्या प्रवरा संगम येथील पुलावर चारचाकी वाहनांमध्ये आम्ही जलसमाधी घेत आहोत असे लिहून ठेवणारे बाळासाहेब कोळसे व प्रल्हाद सोरमारे हे दोन बेपत्ता आंदोलक सापडले असून ते सुरक्षित आहेत। त्यांना पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे नेवासाचे प्रतिनिधी सोपान भगत। पाहुयात। काल धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी काल नेवासा फाटा येथे जे आंदोलक होते, उपोषणकर्ते, ह्या उपोषणकर्त्यांनी काल 27 सप्टेंबर रोजी आपल्या चारचाकी वाहन हे नदीच्या पुलावर उभा करून त्या ठिकाणी चिठ्ठी लिहून ठेवली होती गाडीमध्ये की आम्ही जलसमाधी घेत आहोत आणि यास सरकार जबाबदार। तर यावरून काल ते बेपत्ता झाले होते। त्यावरून अतिशय मोठा तांडव या समाजाच्या बांधवाच्या वतीनं करण्यात आलं होतं। नेवासा जो अहमदनगर छत्रपती संभाजी महामार्ग आहे हा 4 वेळेस अडवण्यात आला होता आणि खूप मोठं आंदोलन, रास्ता रोको त्या पुलावरती करण्यात आलं होतं। मात्र जे आंदोलक आहेत, जे बेपत्ता झाले होते, ज्यांनी जलसमाधी घेतला असा संशय आला होता, ते आज सकाळी मिळून आल्याची माहिती या ठिकाणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेली आहे। जाधव यांच्या आदेशानुसार किंवा लोकांना जे माहिती दिली होती की जर अशा पद्धतीची काही घटना घडलेली जर असेल तर त्याबाबत नेवासा पोलिसांना कळवावे अशी जे लोकांना मेसेज दिला होता, त्यानुसार तेथील जे मच्छीमार आहेत, हे मच्छीमारांनी हे जे लोक आहेत, दोन आंदोलन करते, हे चालत आले आणि तो जो मच्छीमारांचा जो नदीमध्ये असणारा जो चबुतरा आहे, या चबुतावर येऊन झोपले अशा पद्धतीची माहिती मच्छीमारांनी जे पोलीस निरीक्षक आहे धनंजय जाधव यांना कळवल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक घटनास्थळी नदीपात्रावर आले आणि गोदावरी नदीच्या पुलापासून साधारण जायकवाडी धरणाकडे 2 किलोमीटर अंतरावर हे जे आंदोलक आहेत हे सुरक्षित सापडलेले आहेत। त्यांना गाडी बैलामध्ये रोडवरती आणलं आणि त्यानंतर त्यांना आता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। जी गोदावरी नदी आहे, नदीच्या पुलावरती काल जे धनगर समाजाच्या एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जे 2 आंदोलक होते त्यांनी जलसमाधी घेण्याची जी चिठ्ठी लिहून ठेवली होती गाडीमध्ये, त्यानंतर आज सकाळी ते पोलिसांना मिळून आलेले आहेत। माझ्यासोबत हे जे 2 आंदोलक आहेत की ज्यांनी जलसमाधी घेण्याचा जे चिठ्ठीमध्ये ते लिहून ठेवलं होतं, हे आहेत प्रल्हाद सोरमारे आणि हे आहेत बाळासाहेब कोळसे। तर आपण हे जे पाऊल आहे कशासाठी उचललं होतं आणि का केलं होतं? गेल्या 10 दिवसापासून आमचे 6 धनगर बांधव नेवासा या ठिकाणी राज्यव्यापी उपोषणाला बसले होते। आम्ही या प्रशासनाला, आम्ही या पोलिसांनाही सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही 8 दिवसानंतर या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेणार आहोत, पण आमच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही। आमच्यावर एवढी मजबुरी आली होती की हे लक्ष सरकार आम्हाला धनगर आरक्षण देते का नाही, किती साऱ्या कमिटमेंट या धनगर समाजाने केल्या आम्हाला, आणि आम्हाला देवाने सद्बुद्धी दिली की आम्हाला या धनगर समाजासाठी कुठंतरी जीव द्यावा वाटला। पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही उड्या मारल्या, परंतु आम्ही काठावर पोहता कसतरी गेलो। काल त्या ठिकाणी आमच्या हातापायात ताकद नव्हती, आम्ही ऊसाच्या शेतात, कपाशीतात झोपलो। त्या ठिकाणी रात्र कशी गेली आम्हाला माहीत नाही। आम्ही सकाळीच या प्रशासनाला 108, 100वर फोन लावला, 112वर फोन लावला। मच्छीमार त्या ठिकाणी आले, या साहेब लोकांनी फोन केला, हे साहेब लोक थाटामाटात आले आणि साहेब आमच्यावर दाबदबाई कमवू लागले। तुमच्यामुळं महाराष्ट्र असं झालं, तुमच्यामुळे NDRF आलं आणि तुमच्यावर 50 लाख रुपये टाकतो आणि तुमच्या साऱ्या घरात दारावर असं करतो, धनगर समाजाला आरक्षण असं झालं। म्हणलं साहेब तुम्हाला काय करायचं नाही, 50 1 कोटी टाका, फक्त एकट्याच्या नावावर टाका, पण धनगर आरक्षण द्या। हा लढा असाच चालू राहील। आम्ही या प्रशासनाला, आम्ही या पोलीस स्टेशनला एकच सांगतोय, आमचा संवैधानिक मार्ग आहे आणि आम्ही उपोषण करते आहोत। आम्ही कुठले दरोडेखोर नाही, आम्ही खून मर्डर करून आलेलो नाही आहे। तुमचा आमच्यावर दबाव करण्याचा अधिकार नाही। आम्ही इथं असताना त्यांनी ताबडतोब ॲम्ब्युलन्स पोलीस स्टेशनला आणली, धरा पकडा, यांची असं करा तसं करा, ट्रीटमेंट घ्या। डॉक्टर पण आले, घुसवायच्या तर सह्या घ्या, याचे रक्त। आम्ही म्हणलं जोपर्यंत आमचा मीडिया येत नाही, आमचे लोक येत नाही, तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही।
आम्ही यांचा डाव हाणून पाडलेला आहे. आता सरकारला तुम्ही काय मागणी कराल? आम्ही माननीय फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांना आमचा शेवटचा इशारा आहे. आम्ही हे उपोषणकर्ते जीवाचं रान करणार आहोत. आम्हाला या शेवटच्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण नाही मिळालं तर तुम्हाला आमचा मृतदेहच मिळेल. आम्ही या ठिकाणी जगलो, आम्हाला थोडंफार पवता येत होतं, पण आता यानंतर आमच्याकडे दुसरे पर्याय आहे. आम्ही 100% मरणार आणि या समाजासाठी बलिदान देणार. पण तुमच्याच नेत्यांनी असं सांगितलं की धनगर आरक्षणाचा मुद्दा आता जवळपास सोडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. भाजपमधलेच काही तुमच्या समाजाचे नेते आहेत. ते बघा, ते आमचे समाजाचे नेते आहे, आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही. आमच्या हातात एस टी सर्टिफिकेट द्या, आम्ही त्यावेळेस मानू. नुसत्या फोपाट्या गप्पा नको आम्हाला. आम्ही असं करू, सरकार हे देतं आहे ते देतं आहे, आम्हाला फक्त एस टी सर्टिफिकेट आणून द्या. GR पाहिजे आम्हाला. तुमची एस टी धनगर समाज दाखले रद्द केले नाही, लाजा वाटायला पाहिजे. 7 महिन्यापासून न्यायालयात कोर्ट चालू आहे तुमचं. काय करतं तुमचं? आदिवासी विरोध करताय, कोणी विरोध करत नाही. आम्हाला विरोध करताय फक्त सरकारच. या सरकारला माझा ठाम आहे, जर यावेळेस जर धनगर समाजाला तुम्ही एस टी सर्टिफिकेट दिलं नाही ते सरकार पाडण्याचा डाव धनगर समाज करेल. पण काल जे प्रकार घडला, समाजाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करायला निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी हाल झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्यावर आता प्रशासन गुन्हा देखील दाखल करू शकतं. हे बघा, आमचा संवैधानिक मार्ग आहे. आम्ही त्या ठिकाणी संविधानामध्ये लिहिलेलं होतं की 8 दिवसानंतर आम्ही त्या ठिकाणी हे करणार होतो. कोणत्याही ठिकाणचं त्या ठिकाणी पोलीस प्रशासन नव्हतं, कोणत्याही ठिकाणी यंत्रणा नव्हती. आम्हाला पकडला का गेलं नाही? आम्ही का दोबारा होतो आहे का? आम्ही जेलमध्ये आहे का? आम्हाला कोणीच नव्हतं त्या ठिकाणी. याचा तुम्ही विचार करा आणि या ठिकाणी हे लावा. तर निश्चितच धनगर समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी हा लढा कायमस्वरूप चालूच राहणार आहे, असं या ठिकाणी जे काल आंदोलकर्ते होते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोपान भगत, राष्ट्र सह्याद्री, नेवा.